आता पाहूयात एक सविस्तर बातमी। गावचा कारभार करणं म्हणजे खायचं काम नाही असं म्हणत गेली कित्येक वर्ष पुरुषांनीच हा कारभार पाहिला होता, पुढे नेला। येथे महिलांना क्वचितच स्थान मिळत असे, परंतु सरकारच्या आरक्षणाच्या धोरणामुळे प्रारंभी 33% आणि नंतर 50% महिलांना संधी अनिवार्य करण्यात आली आणि त्यातूनच या संधीचं सोनं करत घर सांभाळणारी महिला गावचा कारभारही तितक्याच नेटानं पुढे नेऊ शकते हे तिनं दाखवून दिलंय। आणि त्याच कार्याची पोचपावती म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये 1021 ग्रामपंचायतींपैकी 628 महिला सरपंच काम करीत असून शासनाच्या धोरणाच्या पुढे जाऊन 62% महिला या गाव कारभारीण म्हणून काम पाहत आहेत। महिलाच पुरुषांपेक्षा काकणभर सरस असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय। हे सर्वच महिलांसाठी गौरवास्पद आहे, असे उद्गार सोलापूर जिल्हा महिला सरपंच परिषदेच्या अध्यक्षा कविता घोडके पाटील यांनी काढले। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्वच क्षेत्रामध्ये महिलांची असलेली आगेकूच आणि सर्व क्षेत्रामध्ये आता महिलांनी आघाडी घेतल्यामुळे अभिमान वाटतो, असंही त्या म्हणाल्या। बाई झाली सरपंच, तिचा वाया गेला प्रपंच अशी म्हण रूढ असताना देखील आता ग्रामीण भागामध्ये महिलांना राजकारणात येण्यापासून परावर्तन करण्यास भिंती बांधण्यात आल्या। मात्र आपल्या सक्षम कार्याच्या बळावर महिला या पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाहीत हे त्यांनी सिद्ध करत महिला झाली सरपंच आणि तिनं सुधारला गावचा प्रपंच अशी नवी म्हण आता रूढ केल्यास वावग ठरणार नाही, हे मात्र नक्की। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।